मध्ये घेऊन सरी वगैरे बनवली. काय चालली तयारी? हे आपण नेपियर गवत लावत आहोत. हा, इथे सीएनजीचा प्लांट हे साहेब लोक सगळेजण उभा करत आहेत. म्हणजे आपल्या बायपासच्या शेवटी हा, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस जो आपण वाहनांमध्ये वगैरे वापरतो. म्हणजे तुम्ही ऊर्जा निर्मिती प्रकल्प. ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये हे लोक उतरलेले आहेत. हे चिमतोडकर साहेब आहेत हा, आणि दुसरे जोशी साहेब आहेत माळाकोळीकर आणि त्यांचे आणखीन 2 पार्टनर आहेत. बर. तर यांनी आपल्या बायपासच्या शेवटी सावित्री जोशी यांचा स्वातंत्र्य सैनिक पेट्रोल पंप आहे. त्याच्या समोरच्या भागामध्ये एक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG ची निर्मिती करण्याचा कारखाना उभा करणं चालू आहे. बायो तर त्यासाठी लागणारं जे गवत आहे म्हणजे जे रॉ मटेरियल ते आपण इथं प्रायोगिक तत्वावरती लावत आहोत. आणि हे करण्यासाठी आपण 6 फूट अंतरावरती सरी घेणार आहोत. 6 फूट अंतर घेण्याचं कारण असं आहे की त्यामधून आपलं कल्टिवेशनचं जे ट्रॅक्टर आहे ते चाललं पाहिजे. मजुरांवरची जी डिपेंडन्सी आहे आपली अवलंबित्व ते आपल्याला कमी करायचं आहे म्हणून 6 फूट अंतर ठेवलेलं आहे. आणि कांड्या आणलेल्या आहेत आपण बेणे म्हणून, त्याच्यावर बेणे प्रक्रिया करून ह्या ट्रॅक्टरमध्ये आपण आणलेलं आहे. बेणे प्रक्रिया पूर्ण करून आणि आता सरी घ्यायची, कांड्या मांडायच्या आणि त्याच्यावर फक्त माती ढकलायची लागवड पूर्ण. तर आधी आपण रेघोट्या मारून पहिल्यांदा सरी घेत आहोत आणि 6 फुटावर सरी लागलीच लागवड. बाया रेडी आहेत, बाया आलेल्या आहेत आणि सकाळपासून बेणे प्रक्रिया चालू आहे. 7 वाजता बाया हजर झाल्या आणि मी पण 7 वाजता हजर झालो आणि सगळे बेणे प्रक्रिया वगैरे करून आणलेलं आहे. तर आता आपण ही प्रक्रिया सुरू करणार आहोत. तुमच्या बेणे प्रक्रियेचे जे 2 व्हिडिओज आहेत ते आपल्याला मी शेअर केलेले आहेत. बरं, आपण तुमच्या ह्या नवीन उपक्रमामध्ये तुमचं हार्दिक अभिनंदन थँक्यू. आणि भरभरून या प्रकल्पाचा प्रगती हो हीच इच्छा आहे आपली. थँक्यू, धन्यवाद. म्हणून सांगतो, शेती करण्याची मनातून इच्छा असणं आणि शेती आहे म्हणून बिगार करणं यातला 2 भाग आहेत. त्या 2 भागामध्ये आपण मोडत नाही. आपल्याला आपले कामं जे आहेत बरोबर ते इमानदारीनंच करायचे आहेत. शेती एवढी मोठी आपली आहे ना, आपल्यासाठी आहे म्हणून आपण ते चांगलंच करायचं, बिगार का करायचं नाही नाही. आणि वरचेवर प्रयोग करत राहायचा. कुठला तरी प्रयोग क्लिक होईल आणि त्यातून आपला भाग्योदय होईल यावर आपला विश्वास आहे. बाकी शेतकऱ्यांना हा आदर्श घेतला पाहिजे. एकाला एक लागूनच घ्यायचे, बरोबर आहे की लागून काय गरज नाही, अंतरात राहा. हो, हा सगळ्या शेतकऱ्यांना आदर्श घ्यायलाच पाहिजे. हो, आता प्रेरणा घेतील, आपल्यापासून प्रेरणा घेतील. आपला प्रयोग जर यशस्वी झाला, चक मिशा पांढऱ्या झाल्या, रिटायरमेंट झाली तरी पण आपण करतोच करतो. नाही ते आपल्याला म्हणजे आपला स्वभाव आहे तो काम करत राहणे, कार्यरत राहणे हा आपला स्वभाव आहे. मग म्हणून आपण करतो. मग बरं, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची पण क्षमता असली पाहिजे. बरोबर, तिकडे आडातच नाही तर पोर येत नाही. खरं आहे, खरं आहे. तेच आहे सगळं. आता सगळे हे तुमचे जे मित्र कंपनी आहे बरोबर, सगळे सुशिक्षित लोक आहेत, बिलकुल ऑफिसर लोक आहेत, बरोबर. रिटायरमेंटला असलेले, त्याच्याकडे शेती आहेत. आता हा जो प्रोजेक्ट साहेबाचा हो. नाही हे ह्या दोघांच्या या दोघं आहेत. हां, साहेब साहेब यांचे आजोबा आहेत. म्हणजे झालाच ना, हां हां, म्हणजे बरोबर आहे ना. पण ते या प्रोजेक्टला सपोर्ट किती आहे त्याचा आता? निश्चित सपोर्ट तर आहे. मग ते आता छोटा मोठा प्रोजेक्ट आहे, करोडो 25 कोटीच्या वरतीच्या वर. त्याला 4 पार्टनर आहे, प्रत्येकाचा सारखा शेअर आहे आणि त्यांचं प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं आहे. ॲग्रिकल्चरचं काम कोणी बघायचं, बांधकाम कोणी बघायचं, मार्केटिंग कोणी बघायचं, त्याच्यानंतर प्लांट उभारणी आणि रन कोणी करायची हे आधी ठरलेलं आहे. बरोबर आहे. आता लागवड जी चालू आहे आपली नेपियरची, ती व्यवस्थिशीर व्हायला लागली का बघा जरा. निश्चित पाहूया. हे ॲक्च्युअल ही जी फील्ड साहेबजी, हे फील्ड वर्क जे आहे ना ते खरंच मालकाचंच काम आहे. हां, समजलं का? आणि ते आपण करायला पाहिजे. दाबू वगैरे नका, नुसतं मांडायचं आहे. सरी सरळ करून घ्या, सरी सरळ करून घ्या. तर अंतरायचं, दाबायचं नाही, काय नाही. अशा पद्धतीनं तुमचं एक जोरात काम चालू आहे. हा एक नवीन विषय आहे. हा नवीन विषय आहे आणि आपण नवनवीन प्रयोग करत राहणार. आपल्याला जर याच्यामध्ये यश आलं
तर आपण ऊसाचा संपूर्ण एरिया नेपियरवर नेऊ. आपलं म्हणजे शेती आपण करतो कशासाठी, फायद्यात चालावी, त्याच्यातून उत्पन्न व्हावं आणि आपण सस्टेनेबल शेती करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. तर याच्यात जर यश भेटलं तर ऊसाचा जो एरिया आहे तो आपण नेपियरवर नेऊ असं आहे. हां, आणि जी जमीन ऊसाकरता पोषक आहे ती नेपियरकरता पोषक आहे, कारण दोन्ही गवतवर्गीय आहे. त्याच्यामुळं हे जर यशस्वी झालं तर पुढील काळामध्ये आपण ऊसाचा जो एरिया आहे तो कम्प्लिटली आपण नेपियरवर स्विच होऊ. मंडळी आलेली आहेत, हे आमचे सगळे सहकारीच आहेत. तर मी प्रत्येकाजवळ माईक देईन आणि त्यांनी स्वतःचं ओळख इंट्रोडक्शन हे करून द्यावं. नमस्कार, मी शरद नारायणराव इनामदार, एक्स ॲग्रिकल्चर ऑफिसर आणि गटविकास अधिकारी BDO या पदावर साधारण 36 वर्षे नोकरी करून 2005ला सेवानिवृत्त झाल्यानंतर मी माझी शेती कात्ने शहर या गावी पाहतो. माझी एकूण शेती 17 एकरपैकी पूर्णच्या पूर्ण जवळपास बागायती आहे. 2 विहिरी, 2 बोर आणि सोलर प्लस इलेक्ट्रिक मोटर. योगायोगानं माझा नातू याच CNGच्या प्लॅन्टमध्ये अंतर्भूत असल्यामुळं अनिश चिमकोडकर याच्या आग्रहाखातर मी आज आलो आणि माझं सुदैव म्हणायला हरकत नाही, मला माझ्या जुन्या आठवणीच्या उजाळा होण्यात पेंडकर साहेब, त्यानंतर जतकर साहेब आणि तसेच शेतीचे मालक श्रीयुत निळेकर साहेब ह्यांची भेट झालेली आहे. निळेकर साहेबांचा उत्साह, त्यांचं स्वतःचं ट्रॅक्टर चालवणं, स्वतःमध्ये शेतीमध्ये राबणं, प्रत्येक खताचं काय म्हणता येईल सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन करणं, ह्या गोष्टी खरंच वाखाणण्यासारख्या आहेत. त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. आज त्यांच्या शेतावर नेपियर ग्रास याच्या लागवडी प्रित्यर्थ आम्ही इथे उपस्थित झालेलो आहेत. धन्यवाद. मी आता दुसरीकडे करतो. जतकर साहेब, आपलं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी संजय जतकर, राहणार अर्धापूर. मी अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान प्रचार प्रसार निविष्ठा केंद्र अर्धापूरला चालवत असतो. अंकुश पाटलाच्या ज्या कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांचं यावं या दृष्टिकोनातून 4 महिन्यापासून आम्ही हे जे अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतो. आणि त्यात आमचे काही मित्र कंपनी निळेकर साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याच काही निविष्ठा वगैरे बनवतो आम्ही शेतावर आणि चालू असते हे सगळं. तर तात्पुरतं एवढंच, बस. थँक्यू. आपले ज्या आपण 2 कृषी निविष्ठा वापरलेल्या आहेत, बायो NPK आणि कंपोस्टिंग, तर ह्याचे निर्माते आणि केफर्ट्स लॅबचे संचालक श्री BB पेंडकर सरांचा इंट्रोडक्शन ते स्वतः करून देतील. त्यांच्याकडे मी माईक देतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आणि जेव्हा त्या काळामध्ये जी गोष्ट होती की म्हणजे आपल्याला जे पेट्रोल डिझेलचं जे बिल होतं ना, तर ते नेहमी म्हणायचे की हे पेट्रोल डिझेलचं जे बिल आहे भारतावर, ते जी इन्कम आहे ना त्याच्या 50% जे बाहेरच जातं त्या बिलाच्या माध्यमातून. तर तेव्हा ते सांगायचे की ऊस जो आहे त्या ऊसापासून आपण साखर तर तयार करतो, पण राहिलेल्या वेस्टेजपासून किंवा काही म्हणजे प्रमाणामध्ये त्याचा ऊसाचा वापर करून इथेनॉल तयार केलं पाहिजे, ज्यामुळे पेट्रोलचं बिल कमी होईल अशी संकल्पना होती. तर त्या बाबतीत मी लोकल पेपरमध्ये आर्टिकल्ससुद्धा लिहिलेले आहेत की बाहेरचं जे इम्पोर्ट बिल आहे तर ते कमी व्हायला पाहिजे देशावरचे आर्थिक घडी जे बरोबर होण्यासाठी. पण आजच्या युगामध्ये किंवा मागील समजा मला जेव्हापासून माहिती आहे, जास्त करून माझ्यामध्ये 5-7 वर्ष झाली असतील ना, CNGचं किती वातावरण केव्हापासून आहे अंदाजे? हो किती वर्षापासून आहे CNGचं वातावरण? जर्मनीमध्ये तर 15 वर्षापासून आहे. अच्छा, इंडियामध्ये 4-5 वर्ष. 4-5 वर्षापासून. मी तेच म्हणतो की 5 वर्षापासून इथेनॉलच्या पुढे एक स्टेप म्हणून CNGचं जे आहे ना खूप म्हणजे बोलबाला चाललेलं आहे. आणि ते तंत्रज्ञान इतकं छान आहे की म्हणजे पर्यावरणाचा काही प्रश्न आहे, पर्यावरणाला पूरक आहे. इथेनॉलसुद्धा आहे, पण एक स्टेप आहे, त्याची दुसरी स्टेप आहे.
याच्यामध्ये CNGचा वापर हे महाराष्ट्रामध्ये जे आहे ना, ठोंबरे म्हणून तुम्हाला माहीत असते, ठोंबरे ही इज अ मास्टर अँड किंग इन दिस एरिया. तर ते स्वतः CNGचं फार मोठे उत्पादक आहेत. आधी सुरुवातीला ते म्हणजे 4-5 कारखान्याचे मालक आहेत, ते साखर कारखान्याचे मालक. इज अ व्हेरी ग्रेट पर्सन. तर त्या बाबतीमध्ये CNGचं वगैरे जे आहे ना, त्यांनी बोलावलं होतं, मला पण काही जाणून. तर ते खूप अगदी श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत. तुमच्यासाठी खूप भेट वगैरे घेण्यासाठी वगैरे आहे. प्रकल्पासाठी आणि लागवडीसाठी शुभेच्छा. हां, तर हे जे प्रकल्प चालू आहे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता निळकर सरांनी जे युनिव्हिस्टा जे आम्ही तयार करतो केफर्ट लॅबमध्ये, तर त्याचं ओळख दिलेलीच आहे. तर माझी विनंती राहील की तुम्ही मंडळींना की तुमचे शेतकरी जे बंधू आहेत त्यांना हे कंपोस्टेक्स जे आहे ते आणि बायो NPK. कंपोस्टेक्समध्ये 4 प्रकारचे ट्रायकोडर्मा आहेत. 2 ट्रायकोडर्मा हार्जिनियम आहे, 2 ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहेत आणि एक संरक्षणाचं काम करते ट्रायकोडर्मा म्हणजे हार्जिनियम, आणि दुसरं व्हिरिडी जे आहे ना ते पोषणाचं काम करतं. तर अशा पद्धतीनं केलेल्या आहेत त्या 2 निविष्ठा. खूप चांगले रिझल्ट आहे. तुम्ही ते पाहताल. तर एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. सर्वप्रथम मी माझे परममित्र श्री निळकर साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी या प्रसंगी मला इथं बोलून जे माहिती जी नवीन मिळते त्याची संधी दिली त्याबद्दल मी विशेष त्यांचे आभार मानतो. तसंच CNGचा जो प्लॅन्ट इथं चालू आहे आणि ह्या बाबतीमध्ये उच्च शिक्षित जी मंडळी इथं आम्हाला भेटायला मिळाली त्यासाठीसुद्धा मी जे आहे निळकर साहेबाचं म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो. कारण आता मला वाटायचं नेहमी की अतिशय म्हणजे आधुनिक पद्धतीने हे असे जे काही कार्यक्रम आहेत CNG प्रोजेक्टसारखे नवीन मंडळी तरुण मंडळी यात आली पाहिजे. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मला पाहून खूप आनंद वाटतो आहे. विशेषतः दोघेही जे आता आपण सोबत इथं अनिश चिमकर आणि चिमकुरकर आणि सर्वेच सर्वेश जोशी हे दोघं तरुण या क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे. खूप आनंद याच्यासाठी आहे की मी जेव्हा विद्यार्थी होतो ना तेव्हा डॉक्टर K. देशपांडे माझे सर होते. तर ते जवळपास त्या काळामध्ये 150 रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले 1980च्या दशकामध्ये. आणि ते राष्ट्रीय स्तरावरचे संशोधक होते बायोटेक्नॉलॉजीचे. तर त्यांनी आधार घेतलेला आहे. आणि अंकुश पाटील साहेबांनी सगळे जे फॉर्म्युले आहेत सगळे ओपन करून दिले, ओपन केलेले आहे. म्हणजे आणि टोटल फर्टिलायझर्स घरी बनवायचे आहेत, सेकंडरी घरी बनवायचं, ऑर्गॅनिक मॅटर पूर्ण घरी बनवायचं आणि मायक्रोम्स तुम्ही द्यायचे. कन्सर्शिया तुम्ही द्या. मायक्रोम्स तुम्ही द्यायचे. मायक्रोब्स तुमच्याकडून. आता बाकीचे कृषी निष्ठा ह्या आम्ही स्वतः तयार करतो. आणि हे तयार करण्यासाठी बेस म्हणजे RO वॉटर. म्हणजे जे आपल्या दुकानदारांकडून आपल्याला जे मिळतं सॉल्युबल खतं, तर त्या सॉल्युबल खतांमध्ये आहे ना मिठाचं प्रमाण असतं, कारण त्याचा बेस मीठ असतं. आणि म्हणून आपल्याला दिसत असेल की ते दिल्यानंतर जमीन अशी पांढरट होते. ते म्हणजे धोका आहे तो जमीन खराब करण्याची गोष्ट आहे ती. म्हणजे आपण स्वतःच्या हाताने ते खराब करत आहोत. म्हणजे पैशांनी विकत आणून आपण आपल्या शेतामध्ये शेती खराब करणारं इन्ग्रेडियंट टाकत आहोत, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्याऐवजी RO वॉटर बेस. RO वॉटरनी तर उलट चांगलंच राहील जमीन. त्याचं काही असं दुसरे कुठले क्षार वगैरे जाणार शुद्ध असतं. तर त्याच्याच बेसवर आपण हे जे प्रतिनिधित्व आहे ते बनवतो अंकुश पाटील सरांच्या फॉर्म्युल्यानुसार आणि जतकर साहेबांच्या सहकार्याने. आणि आम्ही प्रत्येक मॉलिक्यूलचं विश्लेषण पण करून सांगतो. आणि गंमत अशी आहे की आमची दोघांची जोडी जवळजवळच राहते. सगळं आम्ही सगळं सिरीज तयार केली सर. हां, आम्ही यूट्यूबवर सिरीज तयार केलेली आहे सर. आता यूट्यूबच्या सिरीजमधला हा 6वा व्हिडिओ आहे. तुमची शेती कुठे? माझी मुडाण्याला मुडाणा 24 एकर जमीन आहे माझी. मुळाव्याच्या जवळ हां, मुळा त्याच्या जवळच आहे. बरोबर. महागाव तालुका, ब्राह्मणगाव ते असं लावू? आता हे कसं माहिती का? हा जो नेपियरचा आणि इथेनॉलचा प्रोजेक्ट तुम्ही चालू करता आहे की कोण? म्हणजे नाही. हा माझा नातू
त्याचा मित्र जोशी नावाचे ग्रहस्थ, त्यांचा मुलगा, बर त्यानंतर त्यांच्याच नात्यातून म्हणजे माझ्या नातूच्या नात्यातून आवरातकर म्हणून आहेत. बर ते माझी जावं इन्कम टॅक्स सेल टॅक्स असते, त्यांच्याकडे खूप मोठ्याल्या फाईली येतात कोटीच्या अब्जाच्या. हो हो तर त्याच्यात ते आवरातकर एक आहेत नातेवाईक आहेत. हो त्यांचा एक मुलगा हो आणि एक राठी नावाचे, असे 4 जणांचं कोलॅबरेशन झाले. बर 4 जण इक्वल कॉन्ट्रीब्युशन करणार. हा टोटल प्लॅन जवळजवळ 25 ते 30 कोटीच्या आसपास माझ्या अंदाजाप्रमाणे, कदाचित कमी असतात जास्त असतात. मग ते चौघं कॉन्ट्रीब्यूट करणार, चौघं त्याच्यामध्ये, एक जण मार्केटिंग, एक जण टेक्निकल, एक जण शेतीच्या बाबतीतला, असे सगळे पार्ट्स पाहत हा प्लॅन पूर्ण पुढे नेणार आहे. याची जागा वगैरे याची जागा त्यांनी अर्धापूरजवळ त्यांच्या आवरेतकर साहेबाच्या शेतामध्ये बर काहीतरी 4 का 5 एकराचं लँड प्रोव्हिजन केलेलं आहे. तिथं त्याचं कामही सुरू झालेलं आहे. सोबतच त्यांनी मग आता हे कल्टिवेशन, कारण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर काय म्हणते त्याला, की रेसिड्यूज त्यांना रेडी अवेलेबल करा. प्लॅन्ट झाला तर हे काही नाही, बाय प्रॉडक्ट त्यांना काय म्हणता येईल, वेस्ट मटेरियल त्यांना अगोदर लागणार. त्याच्यावर हा एक उद्योग, प्लस त्या फायली वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून परवान्या, सँक्शन, पुन्हा बँकेचं लोन प्रोव्हिजन, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन, याच्यामध्ये सगळेजण त्या 5-6 महिन्यापासून सलग लागलेले. चांगला मोठा हा CNG प्लॅन्ट, याच्यामध्ये इथेनॉलचं नाही, हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आणि हे CNGचे आजकालच्या वेगवेगळ्या व्हेकल्सवरच्यावर खूप रस्त्यावर यायला लागल्या. त्याच्याकरता यांचं मेन प्रोडक्शन व याच्यामधून यांच्या सब एजन्सी राहतील, जसे की पेट्रोल पंप, CNG पंप, ते PNG पंप, अशा पद्धतीचे. माझं नाव शरद नारायण इनामदार. हा माझा मोठा नातू, मोठ्या मुलीचा मुलगा. हा याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आयर्लंडमधून MS झालेला इंटरनॅशनल बिझनेसमध्ये, भारतातूनच MBA केलं त्यानं. त्याला 4-5 देशाची ऑफर होती त्या फेलोशिपमध्ये. परीक्षा पास झाल्या, त्याच्यापैकी त्यानं आयर्लंड निवडलं. तिथला कोर्स पूर्ण केला. साधारण माझ्या माहितीप्रमाणे 7-8 महिने झाले कोर्स पूर्ण होऊन भारतात आला. तर हा त्याच्या डोक्यात काहीतरी बिझनेस करायचा. अगोदर त्याला हळदीपासून बाय प्रॉडक्ट करायचे होते. हळदीपासून 3 प्रकार होते, कॉस्मेटिक, मेडिसिनल आणि आपलं मसाला परत. आणि कुरकुमीन हा मेन घटक तर आहे. त्याच्यामध्ये त्याच्या ह्याच्यात कोणतरी असं घुसवलं आहे या हळदीपैकी. कारण माझ्याकडे हळदीचं माझ्याच गावात जवळजवळ 2-2.5 एकरचं प्लांटेशन आहे. प्लस तिकडे वसमत, हिंगोली, वाशिम वगैरे हा सलग पट्टा आहे. पण त्याला हे CNGचं सुचवल्यामुळे मग त्यानं तिकडचं सोडून इकडचा पाठपुरा सुरू केला. सध्या 6 महिन्यापासून सगळे चौघं धडपड करायला लागले. परमेश्वर त्याला उदंड यश देव, परमेश्वरची प्रार्थना. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. आज खूप भाग्याचा दिवस आहे बरं, की नांदेड जिल्ह्यात फक्त ते सर्वे झाला होता, काम सुरू झालं. शास्त्रज्ञ लोकच निळेकर साहेबाच्याकडं नेपियर गवताच्या लागवडीसाठी आणि CNGच्या प्रोजेक्टसाठी उपस्थित झाले. त्यांची भेट आज द्वादशी नाही, मग आज पंढरपूरचे विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं सगळं फिलिंग होत आहे. त्यानुसार खूप जबरदस्त योग आहे. असाच दर महिन्याला योग जमवत राहावं अशी मी निळेकर साहेबाला विनंती करतो. आणि आपण सगळेजण मिळून काय का होईना 4 घास आपल्यासोबत राहून निळेकर साहेबाच्याकडं डबा पार्टीचा एक दर महिन्याचा एक कार्यक्रम होत राहू आणि हे करत जाऊ. म्हणजे काय होईल की आपल्याकडं जे काही देवाणघेवाण आहे की नाही, रोजच आणतात ना, बरोबर आहे. पण निळेकर साहेबाला जे रोजचं आहे ते आपल्याला विरंगुळा म्हणून महिन्यातून एक दिवस ठेवा. बिलकुल अगदी चांगला आणि काय म्हणतो आपण त्या निमित्ताने मी काय करतो, हे काय करतात, ते काय करतात, टुगेदर होईल. अगदी आता ही जी नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला सुद्धा आपण पांढऱ्या मिशा झालेले काय करतो, काय करत होतो, या गोष्टी सुद्धा माहिती होतील. आणि खूप आनंद राहील त्या गोष्टीचा, आहे की नाही. खूप चांगला आहे. आणि त्याच्यातले निळेकर साहेबाच्या मिशाच फक्त पांढऱ्या झाल्या. त्यांचं अजून मन जे आहे
ते एकदमच जवान टवटवीत. नाही, एकदम जवान 16, 17, 18 असं आहे सगळं गणित. तर खूप छान वाटलं आपला सगळ्यांचा जो सहभाग इथं मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. खूप खूप आभार.